कधी कोणाला इम्प्रेस करायला एखादा फिल्मी डायलॉग फेकून मारलाय? फिल्मच बनवली. Actually असं खूप काही वाटतं पण ते घडत नाही. सगळ्यात प्रेमळ रिलेशनशिप माझ्या आयुष्यातलं तू विचारलंस तर मी आणि माझं जेवण हे आहे. त्याच्या पलीकडे कुठलंही रिलेशनशिप मध्ये तेवढं प्रेम नाहीये. सल्ला वॉर्निंग्स मिळाल्यात. हा फरक चेंज आपण ते ऐकूयात ना. म्हणजे इतका जर तुम्हाला विचार करावा लागत असेल प्रेमात असताना तर ते प्रेम नाहीये. माझी व्याख्या आधी कंडिशन्ड होती ओके. बाय सोसायटी, पण माझ्या नशिबात सिनेमा नावाची गोष्ट आली. पण मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही दोघांनी पहिल्यांदा स्क्रिप्ट ऐकलं तेव्हा सगळ्यात पहिले मनात एक कोणती कंडिशन आली होती? नमस्कार, मी मधुरा आशिताई आणि कलाकृती मीडियावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. झी5 मराठीवर लवकरच आपल्या भेटीला एक नवी कोरी सिरीज येते ज्याचं नाव आहे प्रेमाला कंडिशन्स अप्लाय, आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर कास्ट आणि डिरेक्टर आहेत. नमस्कार. नमस्कार. सिद्धार्थ, जान्हवी आणि गौरव. हॅलो. कसे आहात? अतिशय एक्साइटेड, थोडंसं झोप पण येते आहे पण प्रेम पण उतू जात आहे, असं सगळंच एक. मिश्रण आहे सगळ्यात. क्षण आहे. कसं चाललंय प्रमोशन? जोरदार आम्ही प्रमोशन कंडिशन्स ठेवून चालू आहे की बिंदास चालू आहे? नाही, प्रमोशन आणि शूट दोन्ही कंडिशन्स सोडूनच चालले. हो, सोडूनच चालू. हो. ऑल आउट जाणार आता हम्म. आणि जातोय. हो. पण मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही दोघांनी पहिल्यांदा स्क्रिप्ट ऐकलं तेव्हा सगळ्यात पहिले मनात एक कोणती कंडिशन आली होती? की ह्या ऑनस्क्रीन प्रेमाला क्रिएटिव्हली कुठेही कंडिशन्स नसावेत. जिथे ते फ्लो करतायत ऑर्गॅनिकली तिथे ते जाऊ दे ओके. आणि ते कर्ब नको करायला आपण. मग ऋषी आणि अनन्याचं जग एक पर्सनल जग बनेल आणि जे पर्सनल असतं ते युनिव्हर्सल होऊन जातं असं मला वाटतं. त्यामुळे ते एक होतं कंडिशन म्हणजे. ओके. जान्हवी? हो, नो कंडिशन्स. No म्हणजे conditions. कंडिशनच्या अंडर मग काम वगैरे काहीच करायला येणार नाही. नो हा. कंडिशन्स, फ्री फ्लोईंग. हो. ह्या दोघांना काय कंडिशन्स दिल्या होत्या? नाही, कंडिशन गौरव दिल्या होत्या. कधीच आम्हाला कंडिशन्स देत नाही. तो आम्हाला म्हणजे जितकं तुम्हाला ही गिव्स अस सो मच फ्री स्पेस आणि फ्रीडम परफॉर्म करायला किंवा कॅरेक्टर्स एक्सप्लोर करायला, त्यांनी आम्हाला एका साच्यात अजिबात नाही ठेवलंय. हो, म्हणजे की तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा. हा, म्हणजे असं काहीच. ह्या कंडिशन्स नव्हत्या ठेवल्या कारण त्यात काही म्हणजे मग ऍक्टर्सना ती स्पेस दिली नाही तर ती गंमत नाहीये. त्यामुळे कंडिशन्स नाही टाकल्या. त्यांना ते कॅरेक्टर जास्त समजण्यासाठी जे काही करावं लागेल ते कॉन्व्हर्सेशन्स मधनं त्या दोघांचं, आमच्या तिघांचं इंडिपेंडेंटली असं काहीतरी बोलत राहिलोय. पण अजून कंडिशन्स घालण्याची वेळ त्यांनी आणली नाही. ओ. गडो. याआधीचा जो सिनेमा होता आरपार होता आणि त्याची टॅगलाईन होती की प्रेमाच्या अदलमधलं काही नसतं, आणि आता सिरीज येते आणि आता इथे डायरेक्ट कंडिशन्सच आल्या. तर हे कसं अचानक? ते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ना. म्हणजे एक्झॅक्टली मगाशी पण ते की एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत की आदलं मधलं काही नसतं आणि तरी पलीकडे जायचंय, पण तरी रियालिटीमध्ये कंडिशन्स पण असतात. यातनंच वाट काढत काढत आपल्याला प्रेमाचा मार्ग शोधावा लागतो. तर आता 50 एपिसोड आहेत आपल्याकडे. या दोघांना त्यातनं इतकी अडथळे येणार आहेत. सो त्या कंडिशन्ड बॅकग्राऊंडमध्ये त्यांना मधलं न राहता कसं प्रेम करता येईल तो त्यांचा टास्क आहे 50 एपिसोडसाठी. मला सांगा की प्रेम ही अशी गोष्ट आहे ना की जी वयाच्या प्रत्येक टप्प्यावरती जसं आपल्याला मेच्युरिटी येते किंवा जसे आपल्याला अनुभव येतात तर ना ती कॉन्सेप्ट आपल्यासाठी बदलत जाते कायम. मला तुमच्याकडून ऐकायचं आहे की प्रत्येक टप्प्यावर तुमच्यासाठी प्रेमाची व्याख्या कशी बदलत गेली? माझी व्याख्या आधी कंडिशन्ड होती ओके. बाय सोसायटी, पण माझ्या नशिबात सिनेमा नावाची गोष्ट आली आणि एक ऑडियन्स म्हणून जेव्हा मी लहान होतो आणि त्याच्यातनं मी माझं जे खुलत गेलं सगळं आणि आत्ता ज्या टप्प्यात आहे मी, मला असं लक्षात आलं की प्रेम ही गोष्ट खूप वास्ट असते. आपल्या अंडरस्टँडिंगच्या पलीकडे आहे ते, आणि जितकं आपण खोलात जाऊ ना तितकं आपल्याला कळतं की अरे आपल्याला काहीच माहिती नाही या प्रेम नावाच्या गोष्टीविषयी. ते रिलेशनशिपमध्ये असू दे किंवा ते फ्रेंडशिपमध्ये असू दे, ते आई वडिलांबरोबरच्या नात्यांमध्ये असू दे किंवा ते फ्रेंड्समध्ये असू दे, कोवर्कर्समध्ये असू दे, ते कामाविषयी असू दे. तर माझ्यासाठी आधी प्रेम हे फक्त रिलेशनशिप पुरतं होतं
म्हणजे तसंच ते फीड केलं गेलेलं हम्म. होतं. पण आता तेच माझ्या प्रत्येक ऍस्पेक्ट ऑफ लाईफमध्ये आहे. म्हणजे माझं सगळ्यात प्रेमळ रिलेशनशिप माझ्या आयुष्यातलं तू विचारलंस तर मी आणि माझं जेवण हे आहे. ह्याच्या पलीकडे कुठलंही रिलेशनशिपमध्ये तेवढं प्रेम नाहीये. हे तर इट इज द फॅक्ट. तर ते मी रोज बघते तुला जेवताना ब्रेक मध्ये रोज ते मी प्रेम नोटीसही करते, ऑब्झर्व करते. ती जेलस होते की अरे काय कसा बघ तू ना. खूप मस्त जेवतो. हो. ही पण तुझ्यासाठी काय आहे? कसं बदलत गेलं किंवा आता करंटली काय आहेत तुझे विचार? मला आधी प्रेम कळायचंच नाही. हम्म. पण अगेन म्हणजे आपण जे बघतो, हम्म. सिनेमे बघतो, ते असं वाटतं की प्रेम हे असंच असलं पाहिजे. हम्म. हे असंच पाहिजे. हे असंच भेटलं पाहिजे, असंच वाटलं पाहिजे. पण ऑफकोर्स ओव्हर द इयर्स वी चेंज ॲज पीपल, एक्सपिरियन्सेस आणि ते आता एक तो प्रेमाचा फ्री फॉर्म झालाय. म्हणजे देर इज काय तर बॉक्स नाही आहे. देर इज नो फिजिकॅलिटी टू प्रेम. म्हणजे ते आता नाही कळत आहे ना, ते ऍक्च्युली छान वाटतंय. की नाही कळत आहे ना, मग मला ते आवडतंय. म्हणजे सो हा फ्री फ्लोईंग असलं पाहिजे, मला असं वाटतं. म्हणजे इतका जर तुम्हाला विचार करावा लागत असेल प्रेमात असताना, तर ते प्रेम नाहीये. तर छान फ्लोट व्हा. छान वाटलं पाहिजे. हो. इतकं कॉम्प्लिकेटेड नाहीये ते, गोड आहे. गौरव सर? यार व्याख्या वगैरे नाही माहिती मला प्रेमाची. व्याख्याच नाही, तो ते एक हा, शब्द या, म्हणजे तो त्या conceptची- विषयाला घेऊन सिनेमे बनवतो. कारण हा. त्याला ते पण ऍक्च्युली असंच आहे ना, म्हणजे आपल्याला जे सापडले ते हम्म. कशाला परत करू, जेव्हा ते सापडेल मग काहीतरी वेगळं, काही हॉरर किंवा असं वेगळं करता नाही. खरंच ऑन अ सिरियस नोट, पण असं ते डिफाईन नाही करतायत ना. म्हणजे ते अगदी सुफी लेवल पासनं आपल्या नॉर्मल लोकांच्या मध्ये पण ते कसं की हे म्हणजे प्रेम आहे आणि हे म्हणजे नाही, हे करताना थोडं अवघडच आहे. आणि असं म्हणजे तुम्ही म्हणतात की अनकंडिशनल असलं पाहिजे, पण तरी आता जे बाउंड्रीज इन रिलेशनशिप हम्म. वगैरेचे जे कॉन्व्हर्सेशन्स आहेत त्याचं पण एक काहीतरी, सो ते दोन्ही बाजूने आहे, ते पकडता नाही येत. असं असं हे म्हणजे प्रेम आहे असं नाही करतायत. आणि दॅट्स द ब्युटी ऑफ इट ना, की कधी कधी असं म्हणजे खूप खूप दिवसभर काम केल्यानंतर एक रात्री मेसेज जरी आला तरी दॅट ऑल्सो कॅन बी अ व्हेरी हार्ट वॉर्मिंग मेसेज फ्रॉम युअर लव्ड वन. किंवा मग कधी कधी दिवस दिवस त्या माणसाबरोबर त्या व्यक्तीबरोबर स्पेंड करणं ऑल्सो. सो असं त्याचे वेगवेगळे शेप आणि फॉर्म्स आहेत. सो असं आहे. वेगवेगळ्या लोकांबरोबर म्हणजे हा. ते फ्रेंडशिपचं एक वेगळंच प्रेम असतं. एक नाही, with पण your हे जरा partner. असं असं नाही, ती डिरेक्टली प्रेम म्हणजे प्रेम म्हणते ना असं नाही कळत. ना. चांगलं वाटतंय नाही कळत आहे तर. हो, हो. आतापर्यंत आयुष्यामध्ये प्रेमासाठी दिलेला एखादा सल्ला असा आठवतोय तुम्हाला? म्हणजे सल्ला म्हणजे इन गुड वे, की मित्र किंवा नातेवाईकांनी काहीतरी सांगत असतात, ग्रीन फ्लॅग किंवा काहीतरी एक छान ऍडवाइस मिळतं. सो असं एखादं आठवतंय मिळालेलं रिलेशनशिपच्या बाबतीत रिलेशनशिपच्या बाबतीत किंवा प्रेमाच्या बाबतीत हो, काय? ते हे मी खूपदा मला बोललं गेलंय. आणि मला नाही पटत हे हा सल्ला, की ओनली लव्ह इज नॉट इनफ. हे मला नाही पटत. आय फील जर खरंच तुम्ही प्रेमाला कंडिशन्स अप्लाय नाही केले तुमच्या सेल्फिश नीडनुसार, तर खरोखर लव्ह इज इनफ. तुम्ही सेल थ्रू करू शकता आणि आयुष्य खरंच सुंदर असू शकतं असं मला वाटतं. क्या बात. जान्हवी? असं सल्ला तर नाही दिलाय, पण मी तू कुठे ऑब्झर्व वाचलं असेल? मी ऑब्झर्व खूप करते. तर म्हणजे जस्ट मी माझ्या आई-बाबांकडे बघते किंवा म्हणजे माझे काही मित्र आहेत आता त्यांचे लग्न वगैरे. तर मी बघते ना, तर मला असं जेव्हा आपल्याला कुठेतरी होलसम वाटतं ना, म्हणजे घरी आल्यासारखं वाटतं ना, तर ते दॅट इज लव्ह इन एनी फॉर्म. तर सल्ला नाहीये हे, पण ती एक नोट आहे जी माझ्या डोक्यात सतत ते प्रेमाबद्दलची आहे, की आपण जेव्हा कोणाबरोबर बोलतो आणि ते तुम्हाला होमली वाटतं, वॉर्म वाटतं, ते डोंट लेट दॅट गो. सल्ला वॉर्निंग्स मिळाल्यात. हा, फॉर अ चेंज आपण ते ऐकूयात ना. हे ऐकायला आवडेल. हो, मला हे. ते ह्याच्यानंतर बोलूया. पण हा, वॉर्निंग्स मिळाल्यात मित्रमैत्रिणींकडनं. बेसिक त्याचं काळजी घे स्वतःची आणि त्या माणसाची, आयदर वेज. आणि इंस्टाग्राम आणि या सगळ्यामुळे खूप ते जे तू म्हणतेस वाचन वगैरे, तर त्याचे खूप कोट्स आणि अबाउट लाईफ फिलॉसॉफी वगैरे हे तर खूप आहेत.
तो तसं खूप वाचलं. पण एक माझ्या मैत्रिणीचं मगाशी मला बोलतो, एक मला ते सल्ला नाहीये, इट्स अ गुड ऑब्झर्वेशन दॅट शी सेड दॅट प्रेम इज ॲट द कोर ऑफ ऑल द इमोशन्स. तर ते आणि ते 2-3 वर्षापूर्वी बोललोय आणि तेव्हापासून माझ्या डोक्यात ते चाललंय की म्हणजे काय. तर ते मला वाटलं की दॅट्स अ इन अ वे सल्लाच आहे की बिलीव्ह दॅट लव्ह इज ॲट द कोर ऑफ ऑल इमोशन्स असं. हेच मी म्हणत होतो हो. की इट इज इनफ इफ Yeah, जर तुम्ही yeah. त्या कोरला सरेंडर केलं ना या की तुम्हाला लक्षात येईल की आपण बंदिस्त ठेवू शकत नाही एका व्यक्तीला नाही, स्वतःला पण नाही. करेक्ट आहे. आणि कधी कधी हे खूप डार्क असेल, पण कधी कधी एका व्यक्तीला सोडून देणं हेही प्रेम आहे. कारण कशाला तुम्हाला टॉर्चर करून ठेवायचे स्वतः, म्हणजे तर आपण इव्हॉल्व्ह होऊयात ना. आणि त्याचं कोर प्रेम असेल तर ते इव्हॉल्व्ह होईल करेक्ट आहे. मी ट्रेलर बघितला, मला ट्रेलर खूप आवडला. मला सुरुवात पण खूप आवडली, कारण ना मला ही गोष्ट ना OTT प्लॅटफॉर्म्सची ना खूप आवडते, की त्याच्यात ना डायलॉग्ससाठी ना खूप लिबर्टी असते. म्हणजे कधीतरी असं होतं, की सिनेमामध्ये किंवा टेलिव्हिजनला बरेचदा मर्यादा येतात, की आपण काही शब्द किंवा काही वाक्य आपण नाही वापरू शकत. तर ह्यांची जी सुरुवातच आहे ती मला फार आवडली. जे ऑफिसचं जे काही फ्रस्ट्रेशन निघतंय पण काय सगळं ते सांग काय काय तेच काय त्याच्यासाठी तुम्ही व्हेरी गुड. मैत्रीण आहे. तर आवडलं ते. आणि ज्या पद्धतीने या दोघांनी त्याच्यामध्ये काम केलं, म्हणजे डायलॉग डिलिव्हरी असू देत किंवा ते फ्रस्ट्रेशन काढणं असू दे किंवा ती भीती असू दे, की बापरे आता काय कोणाला कळेल नाही कळेल. तर मला ना ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडल्या. आणि या रिलेटेड ना एक मालिका पण आली होती, सो मला ते आठवलं ते पाहताना. झी मराठीवर, इफ मी नाव घेऊ शकत असेल, झी मराठीवर कारे दुरावा म्हणून एक मालिका आली होती. तर ती सेम हाच टॉपिक होता त्याच्यामध्ये. आणि डिरेक्शन पण कमाल आहे. सो मला पडद्या मागच्या गोष्टी ऐकायच्या आहेत तुमच्याकडून, की ते गाडीच्या इथे लपतानाचे सीन्स, की कोणतरी आपल्याला बघेल. सो हे सगळं करताना किती धमाल केली आहेत तुम्ही. नाही काय ना, ह्या एकतर मी एका कॉर्पोरेट सेटिंग मध्ये कधी कामच केलेलं नाही. हे जे मी काम करतोय तेच मी आधीपासून करत आलोय. त्यामुळे ते एक्सप्लोर करणं खूप, म्हणजे मला नवीन होतं हे. खूप मजा आली मला. आणि मी माझं कुठलंही प्रेम लपून छपून केलेलंच नाही आयुष्यात. त्यामुळे तो पण मला खूपच मजा आली. आणि आम्ही दोघं, ऋषी आणि अनन्या, मी काही असं मेथड ऍक्टिंग वगैरे अशा स्पेस मधनं बोलत नाहीये. पण ना आम्ही काय म्हणूयात, आम्ही डिव्होटेड आहोत ह्या कपलला आत्ता असं वाटतंय, इक्वली त्याच इंटेन्सिटीने. त्यामुळे कधी कधी असं वाटू शकतं की आमच्याकडे बघून ही नेहमी असं म्हणत असतं की सेटवर जर कोणीतरी आपल्याला बघत असतं, त्यांना असं वाटतं की आपण कम्प्लिटली मॅड आहोत. म्हणजे आम्ही काहीही so करतो. आम्ही काहीही हो. करू. आणि ते आम्ही बघत असतो. आणि त्याच्याकडे हेडफोन्स असतात ना, हो. मुद्दामून माईक मध्ये काहीतरी बोल, काहीतरी करत असतो आम्ही. तर ते ही इज व्हेरी अवेअर. तर गमती जमती ह्याला विचार, म्हणजे आम्ही करत असतो काही ना काहीतरी. हो, म्हणजे जर आमच्या सेटवर असे एक कॅमेरा लावला जो आम्हाला फॉलो करतोय, त्यांना म्हणजे खरंच आम्ही 2 माकडं वागडतोय असंच काहीतरी वाटेल. हो. पण हा, आम्ही जेव्हा म्हणजे शूटही करायला जातो, एनी सीन किंवा आता ट्रेलर जे काय तू बघितलंयस, ते आमचा मोटिव्ह किंवा नॉट इव्हन ठरवून नाही केलेलं, पण आमच्या डोक्यात एक सतत आहे की म्हणजे ते एक बटरफ्लाय झाले पाहिजे. जो कोणी बघतंय आम्हाला दोघांना इन अ रोमॅन्टिक सेटिंग, ते बटरफ्लाय झाले पाहिजे. की मी आता जसं म्हणाले की आपण बघून बोलतो ना, प्रेम असं पाहिजे किंवा मुलगा असं पाहिजे किंवा मुलगी, ते आम्हाला असं वाटतं की ते एक आलं पाहिजे बाहेर. तसं ठरवून नाही करत आहे, पण त्या जे आम्ही ते ऑफ स्क्रीनचे माकडासारखे बागडतो, त्यामुळे ते कुठेतरी ते स्ट्रीमलाईन होऊन ना, ते आमच्या सीन्स मध्ये पण ते फ्लो होत आहे. आणि ते एक छान काहीतरी होत आहे. हो, नाही, कारण खूपच तो मजा खूप येते त्या बघतो दोघांना इंडिपेंडेंटली वेगवेगळ्या सीन्स मध्ये बघताना आणि एकत्र त्यांची जी एनर्जी आहे ती सुद्धा बघताना. सो मजा तर येते, धमाल पण येते. म्हणजे मला वाटतं की ते टर्म्स पण सगळ्यात अशा आहेत, रेकी, शूट, मुंडी काटणं वगैरे. सो शूटिंग इज व्हेरी मच लाईक वॉर. त्यामुळे त्या वॉर फ्रंटवर जेवढी मजा येऊ शकते तेवढीच मजा येते. पण काम करताना खूपच चांगलं स्पिरिट सगळ्याच टीमचं लागलं असं वाटतं. म्हणजे सगळ्याच डिपार्टमेंट्सकडनं, जे सेटवरचे आहेत, जे सेटच्या मागचे आहेत, त्या सगळ्यांच्या, आणि ऑब्व्हियसली कास्ट सुद्धा. सो ती एनर्जी, आणि जेव्हा ती तिथे येते मजा,
तर ते मला वाटतं की स्क्रीनवर ते थोडं ट्रान्सलेट व्हायला होतं म्हणजे. सो आम्ही एका ट्रिपवरती आहोत. मी खरं तिघं इन ट्यून पण आहोत हो. छान. हो. So, तेही खूप हेल्प होते आम्हाला सीन्स करताना. क्या बात आहे. म्हणजे मला वाटतं हा जो बॉन्ड आहे तो ऑन स्क्रीन पण आम्हाला बघायला मिळतो, म्हणून तो ट्रेलर इतका छान वाटतो. आणि ऑफकोर्स डेफिनेटली ते एपिसोड्स पण आवडणार आहेत सगळ्यांना. पण त्या ट्रेलरमध्ये असं पण दाखवलं की तू इंटर्न म्हणून जातेस आणि तिथे इंटरव्ह्यू सुरू असतो आणि तुला त्याचं टेन्शन असतं. ह्याला एक वेगळं टेन्शन असतं, कारण म्हणजे नंतर ज्यावेळेस तुम्ही डेट करता वगैरे वगैरे. मला सांगा, ज्यावेळेस इंडस्ट्रीत आलात, नवीन नवीन होतात, पहिली ऑडिशन कुठची होती दिलेली आणि तेव्हा किती टेन्शन आलं होतं, किती नर्वसनेस होता, किती एक्साइटमेंट होती? इतकं नर्वस मला आठवतही नाही ते म्हणजे मला खरंच आठवत नाही. मला मला अजिबातच आठवत नाही. काहीतरी अशी ऍड फिल्मची वगैरे होती बेसिक. आय थिंक सो. आय डोंट नो. नाही, सिनेमासाठी होता. मला तेव्हा मला ऑडिशन्स द्यायला फार असं आता मी जितका मी डायनॅमिक झालोय आयुष्यात, तेव्हा मी नव्हतो ऑडिशन स्पेसमध्ये. त्यामुळे ते सगळं मी माझ्या सबकॉन्शियस माइंड मध्ये लॉक करून ठेवलंय. मला आठवतच नाहीये खरं. मला खरंच आठवत नाही. तुला तुला आठवत? आठवतंय? आरपार. ही ती वाली आहे, पहिल्याच बॉलला सिक्सर. आरपार नर्वस होतीस पण तू अं, की बिंदास होतीस? नाही, मी नर्वस नव्हते, कारण मला त्याचे रेपरकशन्स किंवा त्याचे ॲडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेज मला काहीच माहित नव्हतं. म- मी मी ह्यालाही सांगत होते त्या दिवशी की मी मज्जा म्हणून करते. मी मी पुढचा मागचा विचार नाही करत. इफ माय गट सेज की हे कर, हे असं कर, तर मी ते तसं करते. तर आता ते मी तसं केलं. आणि तो ऑडिशन अजिबात इट्स नॉट अ गुड ऑडिशन. चांगली ऑडिशन होती. म्हणजे इट वॉज एनिवे, तू तुझं उत्तर. नाही, मला हा तुमच्याकडून पण Yeah. आवडेल ऐकायला. हा तर तेच म्हणजे मला तेव्हा असं वाटलं की चल ना, करते ना, काय होईल. ऑडिशन तर आणि ती सेल्फ टेप होती. तर मी केलं, असं छान झालं. असे आय थिंक 10 टेक्स केल्या मी. हो, कारण मला कळतच नव्हतं. मी स्वतःला असं बघू नये की हा चांगला आहे की हा वाईट आहे. तर मी 10 केले आणि असं एक असं की चला आता इंकी पिंकी हा हा असं मी त्याला ते एक सेंड केलंय आणि मग थांबून राहिले आणि मग जे झालं ते झालं. Then you got selected. या तर आरपार वॉज माय फर्स्ट. इट वॉज नॉट डॉन्टिंग, इट वॉज फन, इट वॉज व्हेरी केअरफ्री. म्हणजे छानच झालं जे झालं ते. आता मला ऐकायचंय. हो, म्हणजे मी तिला आता आय गेस शूटच्या आधी 1-2-3 आठवडे तिला पाठवली होती ऑडिशन. मी जस्ट माझ्या गॅलरीमध्ये दिसली होती. तर एक काय होतं ना, की जे सेल्फ टेपचे ऑडिशन्स असतात ना, तेव्हा त्या ऑडिशन देणारे जे ॲक्टर्स आहेत आणि ते बघणारे जे डिरेक्टर्स आहेत, हे एका पेजवर नसतात. म्हणजे कारण एका रूममध्येच नसतात ते कधी. त्यामुळे त्याच्यामध्ये डिरेक्टर जे बघतोय ते खूप वेगळं आहे त्यांना जे वाटतं की डिरेक्टर जे बघणार आहे. सो त्याच्यामध्ये पण ती गंमत, म्हणजे वेन यू मीट अँड टॉक अँड गिव्ह द प्रॉपर ब्रीफ, तर वेगळं हे होतं. पण मला आवडली होती ऑडिशन. म्हणजे ती जी गौरी नावाचं तिचं पात्र होतं, तर त्या कॅरेक्टरला लागणारी जी वल्नरेबिलिटी आहे आणि जो इनोसन्स हवा होता, तर तो तिच्या ऑडिशनमध्ये तिच्यामध्ये दिसत होता. सो विच इज व्हॉट वी वर लुकिंग फॉर. आणि दॅट्स वाय मला असं आलं की मग हिनं गौरी केली तर मजा येईल. हा, बट नाव दॅट आय लुक बॅक, म्हणजे जे ऑडिशन ब्रीफ नुसार जे मी Right. दिलं होतं आणि जो ऍक्च्युअल आपण सीन केला, राईट. त्यात खूप फरक होता. Yeah. तर मला ते आता जेव्हा मी तो ऑडिशन बघते तेव्हा मला कळतं की मी कुठल्या कुठल्या रेंजला जाऊ शकते किंवा मी ह्यात काय मिसिंग, हे काय मिसिंग होतं ह्यात जे ह्यानी भरून काढलं. ते असं ते भरपूर काही आपण ऑडिशन बघतो तेव्हा असं वाटतं. त्या दिवशी तू पाठवलंस, मी असं 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 झालंय मी थोडेसे. बट येस. ओके, सो माझ्याकडे ना आता एक छोटासा क्विक रॅपिड फायर आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, त्याच्यामुळे मी खूप पटकन विचारणार आहे. तुम्हाला सांगायचं आहे त्यातलं की तुम्ही कोणत्या टाईपचे पर्सन आहात. Oh. ठीक आहे? Yes. ओके. मला सांगा, लव्ह ॲट फर्स्ट साईट की रिप्लाय ॲट फर्स्ट काही मिनिट, कोणत्या टाईपचे आहात तुम्ही? Love at first. फर्स्ट साईड ऑर Reply at रिप्लाय ॲट first. फर्स्ट मिनिट. नाही, लव्ह ॲट फर्स्ट. Love at साईट Love at first. ओके. एखादा मेसेज सीन करून सोडून देणारे आहात की सीन करून जस्ट लाईक करणारे किंवा काहीतरी क्विक टेक्स्ट करणारे आहात त्याच्यावर? क्विक टेक्स्ट. एक Okay. रिॲक्शन तरी देईन. ओके. आय लिव्ह इट ऑन अनसीन फॉर अ वाईट, जर मला रिप्लाय देता येणार नसेल हा. तर. ओके. Yeah. तसं. सीन करून मी कधी कधी विसरते. सीन करून सोडून देणार. हा. हा. कॉलिंग पर्सन आहात की टेक्स्ट पर्सन? मी व्हॉइस नोट पर्सन आहे. ओके. अं, मग
राईट नाव आय एम अ कॉलिंग पर्सन. हो Okay. आय प्रिफर कॉल्स. कॉल क्यूट जेलसी की पॉझिटिव्हनेस? क्यूट जेलसी. नथिंग नथिंग. क्यूट नथिंग क्यूट जेलसी कधी कधी मला बट भाई ऑफकोर्स इफ इट्स अ बायनरी चॉईस क्यूट जेलसी. लेट नाईट कॉलिंग की लॉंग ड्राईव्ह? लेट नाईट कॉल्स की लॉंग लॉंग ड्राईव्ह. ड्राईव्ह? ओके. लॉंग ड्राईव्ह. आय ऑल्सो प्रिफर लॉंग ड्राईव्ह. ओके. गुड मॉर्निंग टेक्स्ट की रॅन्डम मेसेजेस किंवा रॅन्डम मीम्स शेअर करणं? रॅन्डम. रँडम. रॅन्डम ऑलवेज. गुड मॉर्निंग. ओके. मला सांगा, तिघांपैकी कधी कोणी जेवलीस का हे विचारलंय का कोणाला? मला तुला कोणी विचारलंय का जेवलीस का? त्या अनुषंगाने आय थिंक ऑफकोर्स विचारलेला असणार. नॉट एज अ लाईन. लाईन म्हणून नाही, मी पण नाही. नाही. नाही 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 तुला विचारलं गेलं पण नाही. नाही रे. भाई विचारला गेला तर तू बघितलंच ना ते सीन सोडून दे. हो, नाही. ओके. कधी कोणाला इम्प्रेस करायला एखादा फिल्मी डायलॉग फेकून मारलाय? फिल्मच बनवली. अच्छा, ही कोणासाठी तरी बनवली? नाही असं नाही पण हो मारलाय मारलाय? या आठवतंय काय होतं म्हणजे? खूप सांगू शकता? एकच नाही खूप मारले. शाहरुखचे खूपच मारले. ओके. नाही, मी नाही मारला. मी मारलाय कारण मला मारायची, इम्प्रेस करायला नाही. आय एम शुअर तू तुला मारलाय. माहिती तुला हो, हो. अनुभव असेलच. हो हो हा नाही मी खूप बोर आहे नाही मारलाय. नाही. बरं, एखाद्या फंक्शनला कोणासाठी तरी रेडी होऊन गेलायत आणि ती व्यक्ती आलीच नाही, असं झालंय? नाही. नाही तिघांचं होतं हे प्रत्येक का? वेळेला आलेले ते मी माणसं. बोलले ना आम्ही ट्यून आहोत किंवा मी स्वतःसाठी ready स्वतःसाठी. हो हो मला छान वाटावं म्हणून. ओके. फक्त एक कॉफी पिऊया असं म्हणून 3 तास गप्पा मारत बसलात कॅफेमध्ये? हो हो हे हो. सर वेळेला होत आहे माझं. या. लास्ट क्वेश्चन. तुम्ही कोणत्या टाईपचे पर्सन आहेत ह्याच्यामध्ये नाहीये खरं तर. हा प्रश्न असा आहे की फिल्म्समध्ये किंवा सिरीजमध्ये ना अशा खूप काही रोमॅन्टिक गोष्टी दाखवल्या जातात ज्या बघून सामान्य प्रेक्षकांना असं वाटतं की आपल्या पण बाबतीत हे असं घडावं किंवा प्रेम असं असावं, हे असं घडावं, काही फिल्मी गोष्टी घडाव्यात. मला सांगा, कलाकार म्हणून ज्यावेळेस तुम्ही प्रेम ही गोष्ट जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये येते, तुम्हाला काय वाटतं की एक अशी ती मोठ्या पडद्यावरची किंवा OTT-वरची एक गोष्ट जी रोमॅन्टिसाइज केलेली असते ती तुम्हाला असं वाटते की नाही कदाचित आपल्या पण बाबतीत घडावी? अशी खरं ही अख्खी स्टोरीच तशी आहे. म्हणजे हे घडू शकतं खरं. हा म्हणजे मी असं इन जनरल विचारते, फक्त ह्या रिलेटेड असं नाही, पण इन जनरलच जे ज्या अशा फिल्मी गोष्टी असतात त्या. मी तुला खरं सांगू का, फिल्मी गोष्टी खऱ्या आयुष्यात घडत असतात. म्हणून त्या फिल्म्स मध्ये घेतलं जातं असं माझा विश्वास आहे. हो आय सी युअर पॉइंट. हा आपण Ultimates life. लाईफ तर ते आहे. म्हणजे कुठे ना कुठेतरी ह्या रोमॅन्स मध्ये सुद्धा जे काही आम्ही आणतोय, आता मी जान्हवीला ऑड वाटतं तुला जान्हवी म्हणून, मी जान्हवीला अनन्या म्हणूनच ओळखतोय कारण आम्ही डायरेक्टली भेटलो आणि डायरेक्टली ह्याच्यात आम्ही शिरलो. पण असं मला वाटतंय की तिच्यामध्ये रोमॅन्स भरलेलं आहे म्हणजे त्यात, आणि ते कुठेतरी ते इथे रिफ्लेक्ट होतं आणि मी ते फीड करतोय. आणि हे अगेन आर्ट इमिटेट्स लाईफ वाला झोन आहे की आम्हाला ते आणावं लागत नाही, ते काहीतरी अपसुक होत आहे आणि आम्ही एक कम्फर्ट लेवल तयार केलेलं आहे. काही ठरवून काही करत नाही नाही. असं इन टर्म्स ऑफ, म्हणजे ऑफकोर्स आपले ऍक्शन्स आणि ठरलेलेच असतात, पण ते एकमेकांकडे कधी बघायचं किंवा काय असं आम्ही इतकं नाही ठरवत. ते हो आणि Naturally होऊन जातं. करेक्ट. आणि तेच आयुष्यात होतं का गौरव? हो आणि तेच आयुष्यात आयुष्यात सांगावं लागतं की ठरवून करा, इकडे कॅमेरा आहे. हो, तुम्ही करताय ते ओके. फ्लो खूप मस्त होतात कॅरेक्टर्स मध्ये. अँड कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन की काय असं फिल्म मधलं असं वाटतं, तर मला वाटतं की असं वेन यू आर विथ द पर्सन यू आर इन लव्ह विथ, तर पाऊस पडावा तेव्हा असं. हो मला वाटतं तसं. आणि मला वाटतं बॅकग्राऊंड वाजवं काहीतरी. Music खूप म्युझिक matter पाहिजे. करतं. हा. ऍक्च्युली असं खूप काही वाटतं पण ते घडत नाही. पण मग ते हायपोथेटिकली आय होप हे सगळं म्हणजे घडलं तर छान वाटेल. म्हणूनच जे काय आम्हाला रिअल लाईफ मध्ये नाही करत ते सगळं आम्ही आय थिंक इथे प्रोजेक्ट करतोय. तर बघा 24. खूप मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि या सिरीज साठी खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या सगळ्या प्रोजेक्ट साठी विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से
व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.